तर गाईज गुड मॉर्निंग, नमस्कारम. तर आता हे म्हणणार नाही, आम्ही आलोय कोल्हापूरच्या जवळ. परत मराठी माणसाचे रक्त आणि आम्ही जसं बोलतो तसाच. तर विषय काय आलेला आहे, काल आम्ही डायरेक्ट तिरुपती पासन वेल्लूरला गेलो. 150 किलोमीटर वेल्लूरला स्टे होता आमचा. वेल्लूर पासन होते 838 किलोमीटर. तर 750 आम्ही कव्हर केलेलं आहे. 100 किलोमीटर आधी आम्ही स्टे घेतलेला आहे. आता इथं जायचं देवीच्या दर्शनाला. ज्यांना माहिती आहे बालाजीला गेल्यावर देवीला जावंच लागतं, त्यासाठी देवीच्या दर्शनाला घ्यायचं, मग जायचं पुण्यात. घरात जाऊन मस्त झोपायचंय. असं तुम्हाला वाटतं तसं काय नाही, कामच करायचे. यो जाणार क्रीमा विकायला, हा जाणार ब्लॉग एडिट करायला, आणि मी पण जाणार ब्लॉग एडिट करायला. तर बघत राहा आमचं लास्ट दर्शन. भेटूया लास्टला. आणि पुढची ट्रिप पण आम्ही यांना सांगणार आहे, त्याच्यामुळे ब्लॉग एंड पर्यंत बघत राहा. येस, अजून बाकी थांबा जरा. अजून घरी जायचंय, थांबा. घरी गेलं घरच्या चकल्यांची रिएक्शन घरी गेलो. चलो चलो श्रीवल्ले. I don't wanna fall in love. I just wanna have some fun, yeah. I don't wanna fall in love. I just wanna have some fun. I don't wanna fall in love, 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 fall in love. I don't wanna fall in love. I don't wanna fall in love. बोला था एंड तक वीडियो देखो, अभी देखो सब चेंज हो गया फिर से. तर आम्ही निघालो होतो कोल्हापूरला. जसं की तुम्हाला आत्ताच सांगितलं, आम्ही दर्शनाला चाललोय. पण 10-15 किलोमीटर पुढे गेल्यानंतर आम्हाला लगेच आठवलं, म्हणजे भाऊला आठवलं, लगेच क्लिक झालं की भाऊ पहिले एक सर्च करत होता नाही का, असं म्हणजे अरे ट्रिपला यायच्या आधीचा विषय, की ह्या इकडे बेलगावी मध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मोठा स्टॅच्यू आहे, खूप मोठा. म्हणजे त्यांच्या मोजडी त्यांच्या एवढे तर आम्ही आपल्या इथे. मग आम्ही सर्च केलं, बघितलं, अरे इथून एक 40-42 किलोमीटर आहे ते. म्हणलं काय हरकत नाही, महाराजांसाठी जावाच लागणार. मग गाडी युटर्न घेतली परत. चाललो बेलगाव मध्ये आम्ही. तर तुम्हाला दाखवतो महाराजांची मूर्ती कशी, खूप आकर्षक आणि सगळ्यात भारी मूर्ती. खूप भारी. तुम्ही नक्की आता हा ब्लॉग बघून लय आपले मावळे बघून येणार 100%. आणि आम्ही आज झालोय पण तसंच मावळ्यांचे गेट. फक्त आम्हाला कपडे चेंज करायचे. आता जाणार लोकेशन कपडे चेंज आणि मस्त प्रॉपर आम्ही जर शूट घेतो, तुम्हाला दाखवतो कसं काय सगळ्या गोष्टी. बघत राहा फक्त. महाराजांची मावळीन पण आहे. मी ते प्रॉपर आवरून एकदम प्रॉपर. महालक्ष्मीसाठी आवरलेली. आता महाराजांकडे महाराजांचं दर्शन घेऊ. वळाली ती महाराजांकडे, वळाली ती. नंतर मग दर्शनाला चलो. राजहंसगड आहे गाड्याचं नाव. पण इथं आलोय आम्ही, पण इथं वन वेच आहे. एका रोडने जायला लागतं, एका रोडनेच येते. त्यामुळे रिटर्न आता कुठली गाडी आली तर लय मोठा प्रॉब्लेम आहे रावा. अजून हे लोकेशन कोणाला माहित नाही. आता माहित होईल तेव्हा जेव्हा गर्दी होईल विषय गंभीर होईल. एकच रोड आहे, जायला बी यायला बी. मंदिर तर कसलं भारी, विठ्ठला देवी मंदिर. काम चालू आहे रे अजून इकडे. काम चालू आहे, बनाबनी. हे काय रोडच काम चालू आहे. I don't wanna fall in love. राजहंसगड कुठे गेलो रे ना. महाद्वार राजहंसगड. चला वाईट घेतो आता. आता एंट्री घेतोय. चला. अबे आया है मंदिर सामने. महाराज मूर्ती कुठे. काय क्वालिटी आहे, काय क्वालिटी महाराजांची मूर्ती बनवली, काय क्वालिटी.
तुम्हाला दाखवतो एक सेकंड, एक सेकंड दाखवतो गाईस तुम्हाला. कसं आहे गाईस, कशी आहे मूर्ती महाराजांची. बाबू क्वालिटी. आलोय ना फिरून. अरे भाई त्यांचं तेज बघ चेहऱ्यावरच, असलं वाटतंय. महादेवचे भक्त होते महाराज, विशेष नाही घ्यायचं. हा, काय क्वालिटी. मन असं भरून आलंय राजांना बघून. क्वालिटी. तर गाईज सगळं करून आता आम्ही पोहोचलोय फायनली महालक्ष्मी टेम्पल. तर हे दिसतंय का आता तुम्हाला? हे इथपर्यंत तुम्हाला दिसलं नाही. हे काळ आता सुरुवात झाली. जिथं घ्यायला गेलो तिथे बी फॅन्स, सगळीकडे. त्याच्यामुळे मास्क घेतलं, लावलं. आता काय एवढा दिवस आजादीने होतो आम्ही, काय बोलत होतो. लोक फक्त आमच्याकडे बघायचे, मजा घ्यायच्या. त्यांना काही कळत नव्हतं आमची भाषा. पण आता वेगळीकडनं आलं. पण मी फर्स्ट टाइम या साईडने आलोय. काय यायचं ना दरवाजा या नाही येतोय भाऊ तिकडे इकडे. तर चला आता दर्शन घेतो. I don't wanna fall in love. I just wanna have some fun, yeah. I don't wanna fall in love. I just wanna have some fun. A few hours later. नमस्कार. कोण आहे? बाबूराव गणपतराव आपटे. आणलाय बाबूराव टमाटा. बाबूराव आणलाय. नमस्कार. नमस्कार बघायचा. लाईट लावा बरं. बघायचा टक्कल. नमस्कार. नमस्कार म्हणायला लागलाय गाई तिकडं आता. मी तर पाहिलं होतं. याला कर नमस्कार म्हटलंय. काय आल्याला पान खाल्लंय लुक्यांनी म्हणलं तर. 15 दिवस झाले रे. उटी मध्ये बॅन होतं पान. बॅन पानच नाही, डायरेक्ट बॅन केले सरकारने. पायदंडी खाल्ले बाबा. आता मस्त मालिश कर माझ्या सकाळी उठून जरा टाकल्याचे माझ्या. काही महिन्यानंतर. तर ही क्लिप फक्त इन्फॉर्मेशन साठी आहे की जे पण नवीन व्ह्युअर्स आपल्या ब्लॉगला जॉईन झालेले त्यांना माहित नाही. तर वर कोपऱ्यात एक लिंक येते बघा, तिथं आपल्या ह्या ट्रिपचा पहिला ब्लॉग आहे. तर प्रत्येक ब्लॉग नंतर एंडला ती क्लिप येते, म्हणजे लिंक येते सॉरी. तर त्याच्यावर क्लिक केलं तुम्ही तर सेकंड ब्लॉग येतो. म्हणजे पूर्ण हा 15 दिवसाचा जो प्रवास आहे, आम्ही पुण्यापासून ते धनुषकोडी आणि मग आंध्र प्रदेश, त्यानंतर परत पुणे. तर जो हा प्रवास आहे, रूट आहे, कसा आहे, तर तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल साऊथ साईडला तर तुम्ही हा पूर्ण आमचा रूट फॉलो करू शकता. आणि एवढंच सांगन की भरपूर म्हणजे आपण जेव्हा प्रवास करतो, एवढे लांबचे प्रवास करतो, तर भरपूर नाही का असं ठरवल्यासारख्या गोष्टी होत नाही. अप्स अँड डाऊन्स काही ना काय होत राहतं. कारण की मी आधी पण ट्रिप केलेले आहेत भरपूर. तर काही ना काय होत राहतं, असं प्रॉब्लेम्स होत राहतात. पण आमची ट्रिप आहे ना, मनापासून सांगतो एकदम भारी झाली. आणि कुठल्याच प्रॉब्लेम कुठल्या अडचणी नाही आल्या. एक नंबर. म्हणजे शेवटी असं वाटलं जेव्हा आलो ना, तेव्हा असं वाटलं की भाई देवानीच ही ट्रिप प्लॅन केली होती आमची, असं वाटलं. कारण काहीच प्रॉब्लेम नाही. सगळं म्हणजे जे इमॅजिन केलं त्याच्यापेक्षा भारी अशी ट्रिप झाली. खूप भारी वाटलं. आणि ज्यांना पण ट्रिप करायची असेल साऊथ साईड पूर्ण, तर त्यांनी आमचा रूट फॉलो करा. खूप भारी आहे. आम्ही जिथं जिथं गेलो म्हणजे भरपूर अजून एक्सप्लोर करायसाठी भरपूर होतं. आमचा येताना रूटच वेगळा होता, केरळावरनं होता. आमचे 8 ते 9 स्पॉट असे होते, म्हणजे वेगळे होते. अजून 8 ते 9 स्पॉट होते. ते आम्ही फक्त आम्हाला असं वाटलं धनुषकोडीला गेल्यावरती की काहीतरी मिनिंगफुल नाही का ट्रिपमध्ये. जसं रामेश्वरम आहे, ज्योतिर्लिंग आहे,
तसंच तिरुपती पण असं एक मिनिंगफुल प्लेस आहे की नुसतं फिरण्यासाठीच नाही, एक मी तर माझं फर्स्ट टाइम होतं एक्सपिरियन्स, त्यासाठी आम्ही तो रूटच चेंज केला. असं वाटलं की डिस्कस केलं आम्ही तिघांनी की काय करायचं, की अजून 7 ते 8 स्पॉट आहे. केरला साईड ही हा वेगळा वे आणि हा वेगळा ईस्ट नॉर्थ असा टाईपच समजून घ्या, दोन्ही ऑपोजिट डिरेक्शन होते. तर मग आम्ही ठरवलं तिरुपतीला जाऊ फक्त. मग आम्ही हा पूर्ण रूट कॅन्सल केला आणि त्यानंतर आम्ही गेलो तिरुपतीला. जी पण ट्रिप झाली खूप भारी झाली. आणि बजेट मी नंतरच्या ब्लॉग मध्ये नाही टाकलं, पण ऑल ओव्हर बजेट आमचं 1 लाख प्लस गेलेलं आहे. 1,10,000 1,20,000च्या आतमध्ये 1 लाख किंवा 1,10,000 पर्यंत असं पूर्ण बजेट गेलेलं आहे. तर तुम्ही पण अशी ट्रिप करू शकता. आणि जर्नी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला परत अशीच आपण एक ट्रिप छानशी करूया, पण यावेळेस वर बर्फाकडे जाऊया. चलो मिलते हैं बाद में. ठोक दीजिए, 5,000 लौटे दिख जाना चाहिए.